मंडळी नमस्कार नाही करत, कारण का नमस्कार करण्यासारखा सध्या तर वेळ नाही माझ्याकडं. कारण का तुम्ही आता पाहू शकताय की आपल्या वाड्यामध्ये फक्त आणि फक्त टिकू दिसतंय. आणि व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्ही समजलं असाल की काय झाले आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या वाड्यामध्ये. आपल्या वाड्यातला आपला किंग, आपल्या वाड्याची शान मित्रांनो. खरं तर मला अश्रू अनावर होत आहेत, पण काय सांगू तुम्हाला. गेल्या बुधवारपासून आपला गुलशन आणि कपिला हो हरवलं आहे. म्हणजे बाबांनी 4 दिवस सोडली. मी स्वतः शनिवारी रात्री येऊन रविवार सोमवार अक्षरशः गाडीवरती मी माझं जेवण पण टायमावरती नाही किंवा पेल नाही मला घरी कुठे एन्जॉय करायला कुठल्या गोष्टीसाठी 2-2 दिवसासाठी येतो मी गावाला. पण ह्यावेळेस आलं ना तर अक्षरशः मला गुलशनच्या आठवणीने मला अक्षरशः आमचं घर आहे ना रडून रडून थकला आहे. कारण का आई बाबा मी बाकीचे सगळे सदस्य असतील सगळे रडत आहेत. कारण का आपल्या वाड्याची शान आहे ना मित्रांनो, गुलशन हरवलं आहे, भेटत नाही आहे. सगळीकडे सगळे आजूबाजूचे सगळे गाव मी छान मारलेत, एक पण गावामध्ये मला गुलशन दिसलं नाही मित्रांनो. आपला आज वाडा बघा गुलशन विना अधुरा पडला आहे मित्रांनो. इथं म्हणजे एक शांतता पूर्ण भंग झाली आहे वाड्याची. कारण का ह्या वाड्याची शान म्हणजे गुलशन होता. बघा टिकू फक्त एकटाच आहे. कपिला आणि गुलशन एकाच दिवशी गेलेत, मित्रांनो. माफ करा मला आजपर्यंत कुठल्या व्हिडिओमध्ये रडण्याचा कधी आवाज नव्हता आला तुम्हाला, पण आज अक्षरशः मला बोलायला सुद्धा हे नाही. 2 दिवस फिरतोय, कुठल्या प्रकारे व्हिडिओ नाही करता आली, काय नाही करता आली. पण आज या वाड्याची शान गेले मित्रांनो. कुठे गेला, काय गेला, कुणी त्याला हे केलं आहे, कुठे आहे, जिवंत आहे की काय झालं त्याबद्दल काहीच आपल्याला माहिती पडत नाही आहे. सध्या हे व्हिडिओ पोस्ट ह्यासाठी करतो आहे, जर आपला गुलशन एवढा ह्या चेतनागरी चॅनल म्हणजे दोन्ही चॅनलचा फेम होता त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रात म्हणजे क्षेत्र असं म्हणेल की पैसा नाही कमवला या क्षेत्रामध्ये, पण तुमच्यासारखी माणसं कमवली होती त्या गुलशन मुला या क्षेत्रामध्ये आलो होतो. पण आज आयुष्यातून गुलशन माझा कुठे गेला आहे मलाच माहिती नाही. शोध कार्य चालू आहे सध्या, पण तुमच्या निदर्शनास कुठे आला मित्रांनो. गुलशनचे फोटो वगैरे मी तुम्हाला शेअर करतो किंवा गुलशनचे फोटो चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतात. त्याला तर तुम्ही कोण नाही ओळखत असं नाही, पण आपल्या वरवटण्याच्या हद्दीतून गुलशन आपला आणि आपली कपिला हरवले मित्रांनो. आपले वाड्याची शान आणि तुमचा सगळ्यांचा फेवरेट गुलशन आज हरवला आहे मित्रांनो. 10 डिसेंबर म्हणजे बुधवार दिवस होता, 10 डिसेंबर 2025 या दिवशी हरवला आहे. गेले 6 दिवस आम्ही शोधतोय, त्याला भेटत नाही आहे. माझी विनंती असेल की ज्या ज्या मित्रांना आपला गुलशन म्हणजे जिथं जिथं कुठं समजला ना तर माझ्या ह्या व्हिडिओला कमेंट करा. माझ्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करून सांगा मला. दोन्ही चॅनलवरती ही व्हिडिओ टाकणार आहे मी. माझा गुलशन आणि कपिला जर जिथं पण दिसेल, कपिला तुम्ही ओळखत नाही पण माझ्या गुलशनला निश्चित ओळखताय मित्रांनो. फक्त त्याची ज्या ठिकाणी असेल तुमचं मी नाव कुठल्याही प्रकारे उघड करणार नाही. माझे जितकी पण फॅमिली आहे ना माझ्या गुलशनची, गुलशन लवर आहेत जे, त्यांना माझी विनंती आहे की माझा बैल तुमच्या निदर्शनास कुठेही आला, कुठल्याही ठिकाणी असेल, जर असेल तर मला नक्की कळवा. तुमचं नाव गुपित ठेवेन मी आणि माझ्यापर्यंत तुम्हाला जी काय बक्षीस देता येईल ती देईन. पण माझ्या गुलशनला मला मिळवण्यासाठी मदत करा मित्रांनो. आज कॅमेऱ्याच्या समोर ती नाही येत आहे मी, कारण का माझी चेहऱ्याची ती हालत नाही आहे. खूप उदास आहे मी माझ्या जीवनातलं, बोलतात ना आयुष्यातला. मी असं विचार केला की गुलशन माझ्या वाड्यामध्ये शेवटपर्यंत राहील आणि शेवटी मरेल तेव्हा मी त्याचं सुख सोहलं करेन. जेव्हा आता ज्याप्रमाणे मला जी पॉप्युलॅरिटी भेटली, मी ज्या लोकांपर्यंत पोहोचले ते त्याच्यामुळं पोहोचले मित्रांनो. त्याच्यामुळं मला माझा गुलशन कुठे भेटला तर मला कमेंट करून नक्की निश्चित सांगा मित्रांनो. मी माझा मोबाईल नंबरसुद्धा मी तुम्ही ज्या कमेंट कराल ना त्यावेळेस मी माझा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये मेन्शन करेन. त्यावेळेस मला त्या नंबरवरती तुम्ही मला नक्कीच सांगा आणि मी तुमच्यापर्यंत माझ्या गुलशनला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाईन मित्रांनो. ही माझी तुम्हाला एक सांगणं आहे की मी कुठल्याही थराला जाईन, समोर कोणत्याही जाती धर्मातील कुठल्या पंथातील असू दे, मला काय द्यायचे घेण्यात येणार नाही. फक्त माझा गुलशन जर त्या ठिकाणी जर सापडला ना, भेटला, तर मी त्याचा जे काय ते माझ्या पद्धतीने करेन. फक्त तुम्ही मला गुलशनचा ॲड्रेस पाठवा मित्रांनो. जर गुलशन तुमच्या निदर्शन कुठल्याही माणसाला, जर कुठल्या माझ्या मित्राला भेटला ना गुलशन, कुठे दिसला की माझ्या गुलशन तुम्ही सगळेजण ओळखताय, जर मिळाला ना तर मला फक्त एक कमेंट करा की ह्या ठिकाणी आहे म्हणून. बाकी आपण संपर्क पूर्णपणे करू. माझी विनंती आहे की मला परत सांगते की मला माझ्या गुलशनचा ॲड्रेस नक्की पोस्ट करा मित्रांनो. आज हा टिकू आपला त्याला शोधण्यासाठी ह्या एरियामध्ये कंटिन्यू राहतोय, कारण का तो एकटाच बघा आता दावा पण लावला नाही त्याला, कारण का एकटाच वाड्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्याला सध्या बांधलं नाही.
माझी विनंती आहे की सर्वांना ही व्हिडिओ ज्या ज्या मित्रांपर्यंत पोहोचवायला भेटेल त्यावेळी पोचवा. मला ह्यातून पैसे कमवायचे नाहीत, फक्त माझा बैल मला फक्त भेटला पाहिजे ही मनापासून माझी इच्छा आहे. त्यामुळे विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना की ही व्हिडिओ माझ्या मित्रांना सगळ्यांपर्यंत पोचवा. ज्यांच्यापर्यंत पोचेल जितकी गोरक्षकांपर्यंत पण पोचवा. कारण की त्यांच्या जर निदर्शनात कुठे आला, कारण का इथून जर वरोटण्याच्या हद्दीतून बनवटीत ते वरोटणा ह्या हद्दीतून जर कोणी पार्सल करून जर वेगळ्या ठिकाणी जर पोचवलं असेल माझा बैल किंवा माझी कालवड दोन्ही पण, तर मला ती भेटण्यासाठी मदत होईल. एवढी विनंती आहे मित्रांनो. गोरक्षकांच्या भरपूर गाड्या पकडतात गोरक्षक आजकाल, पण त्या गाड्यामध्ये जर माझा गुलशन सापडला तर मला खूप मोठी मदत होईल मित्रांनो. माझा जीवाचा म्हणजे माझा कालींचाच आहे तो, आणि तो मला भेटला तर मला खूप आनंद होईल. ही व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा आणि मला माझा गुलशन मिळण्यासाठी मदत करा मित्रांनो. धन्यवाद.